ड्रग्ज माफिया ललित पाटीलची पोलीस आयुक्तांच्या पत्रानंतरही पोलीस कोठडी घेतली नव्हती. तत्कालीन सरकारवर गृहमंत्री फडणवीसांचा आरोप. अनिल देशमुखांच्या मतदारसंघात अजित पवारांचं शक्तीप्रदर्शन. रविवारी अजित पवार गटाची काटोलमध्ये सभा. राज्यात एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान 4324 नवजात बालकांचे मृत्यू. तीव्र पोषित बालकांची संख्या 73,998 वर. कर्जत जामखेड प्रकरणी एमआयडीसी प्रकरणी पवार काका पुतणे आमने सामने. राम शिंदे म्हणतील तिथेच एमआयडीसी. अजित पवारांची ग्वाही. तर शिंदे म्हणतील तिथेच एमआयडीसी करा. रोहित पवारांचा टोला. मुंबईत म्हाडाच्या 56 वसाहतींना सेवा शुल्क माफीचा निर्णय. 384 कोटींचा भूर्दंड माफ. गृहनिर्माण मंत्र्यांची घोषणा. पिंपरीत काळभोर नगरच्या आदर्शनगर झोपडपट्टी सर्वेक्षणाला स्थानिकांचा विरोध. सर्वेक्षण अधिकारी रिकाम्या हाती परतले. स्थानिकांना डावलल्याचा आरोप. एनडी स्टुडिओ कोणी बिल्डरनं घेऊ नये म्हणून तिथं स्टुडिओचं आरक्षण. सांस्कृतिक मंत्री मुनगंटीवारांची माहिती. आता स्टुडिओच्या जागी फक्त स्टुडिओज उभारणार. संभाजीनगरमध्ये चिकलठाण्यातील युनिव्हर्सल शाळेत खिचडीतून 50 विद्यार्थ्यांना विषबाधा. शाळा प्रशासनाचं मात्र मौन. बडगुजरांवरील आरोपांनंतर नाशिकमध्ये ठाकरे आणि शिंदे गट आमने सामने. शालिमार कार्यालयासमोर नितेश राणेंचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न. तर शिंदे गटाकडून बडगुजरांविरोधात आंदोलन. नागपुरात संपकर्ता परिचालक संघटना आक्रमक. रस्त्यावरील बॅरिकेड्स तोडल्यानं वातावरणात तणाव. मुंबईतील महापालिका शाळांमध्ये प्रभू श्रीरामा विषयावर विविध स्पर्धा घ्या. पालकमंत्री मंगलप्रभात लोढांचं महापालिका आयुक्तांना पत्र. रायगडच्या खोपोलीमध्ये एमडी ड्रग्ज प्रकरणी मोठी कारवाई. एकूण 325 कोटींचा मुद्देमाल हस्तगत. कस्टम क्लिअरिंग एजंट्ससह आतापर्यंत 4 जणांना अटक. संसद घुसखोरी प्रकरणी ललित झाला 7 दिवसांसाठी पोलीस कोठडी. पटियाला हाऊस कोर्टात आज सुनावणी. दिल्लीच्या विमानतळावर 27 सोन्याची बिस्किटं जप्त. 2 उझबेकी नागरिकांकडून 1,96 लाखांचं 3 किलोचं सोनं हस्तगत. दोघांना अटक. मिचॉंग वादळामुळे नदी किनाऱ्यासह नागरिकांच्या घरातही सीपीसीएल कंपनीचं तेल. किनारे साफ करण्यासाठी 75 बोटींसह 300 कामगार तैनात. सॅमसंग अँड्रॉइड 11, 12, 13, 14 व्हर्जन्सवर सायबर हल्ल्याचा सीईआरटीचा इशारा. व्हर्जन तात्काळ अपडेट करण्याचं आवाहन. भंडाऱ्याची उधळण म्हणजे